साटवाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले हो चाय घे. काल रात्री नीट झोप लागलेली दिसत नाही तुमका. या खुशीवरून त्या खुशीवर वळत होतास. कशी लागणार झोप? डोक्यात एकच विचार होतो. असा डोक्यात ठेवून राहिलास तर कसा होतला? आणि मी सांगितलं त्या लक्षात ठेवा हं? काय? त्या तालुक्यात जाऊचा विचार डोक्यातून काढून टाक. काय तो हयच निस्तरूया पण हयच राहूक वया. बघू काय ता. बघूया नको. नाही जाऊचा म्हणजे नाही जाऊचा. वय गो बाय. कोण खय जाता हा? काय नाही गे, जरा तालुक्यात जाऊन येऊचं म्हणत होते. त्यानं पापड केले नसते तर इकून आले असते, पण काहीच करू झालं नाही ना. वय हय काय करूक मिळता. अरे आधी या घराचा सगळा बघू खोया. काय करूचा काय कळणार नाही. आहे आता तो विषय काढू नको. काल रात्री ह्या विचारानं झोपलेले नाही होते. सरिता राहू दे. तसा नाही रे, त्याचा पण बरोबर हा. तुझ्या डोक्यात ताप काय कमी हत, पण एवढ्यात तू सगळ्यांका सांगितलास ना आवाज देऊ नको म्हणा. आहे मी सगळ्यांका सांगितलंय. तरी पण काळजी वाटून राहता रे. पोरांका काय माहित, आवाज दिलो आणि कुणी एखाद्यान हाक दिल्यान तर घात होतलो. आहे पोरांचा सोडा, मोठ्यांका काळजी घेऊक वई. पोरा ऐकतील व जाऊ बाईंका काय सांगितल्यानंतर. काकी प्लीज मला कॉफी देशील का करून? वेळ लागत रे. चाय तयार आहे, देऊ काय? सरिता असा किती वेळ लागतो करू? मागतो तर देते का? बर देते. अर्चिसा, काल काय सांगितलं लक्षात आहे ना? येऊ का असा आवाज दिलो तर काय बोलायचं नाही, मागे येऊन बघायचं नाही. हो काका, कळलंय मला. पांडू सांगत होता की ते गुप्तधन मागून येतं. गणेशही सांगत होता. लक्षात ठेवा. अरे आरतीस, तू इथे काय करतोय? नाही कॉफी प्यायला आलो. सरिता, तू कॉफी करतेस का? प्लीज माझ्यासाठी पण कर ना. वय ठेवताय ना, त्याका कितीसा वेळ लागता? निधिमा, काल दत्तान सांगितल्यांना काय झाला ता? कशाबद्दल? ते का आवाज येलो, असो आवाज दिलो ना तर बोलूचा नसता, मागे वळून बघूचा नसता. तुमचा विश्वास नसलो तरी हे ऐका जरा. दत्ता भाऊजी, तुम्ही या सगळ्या प्रकरणाचं खूपच टेन्शन घेतलेलं दिसतंय. अजून लक्षात आहे हे तुमच्या? लक्षात राहतलच ना. पण त्याच्यानी काय होणार आहे? तुम्हालाच त्रास होईल ना. डोक्यात तोच तोच विचार घोळत राहणार, मानसिक ताण वाढणार. सो प्लीज डोक्यातून हा विचार आता काढून टाका. बघितलाच आहे, काय सांगून उपयोग नाही. आपला ताच खरा करूचा हात. मला पटत नाही म्हणून मी सांगितलं.
हा असा आवाज कसा येऊ शकतो? अगो पण त्यानं ऐकल्यान ना. मनात भीती असल्यावर हे असे भास होणारच ना. वहिनी भास नाही आहे हो, हैसर होता या. गुप्तधन तुमका हाक देता येऊ का? प्लीज, मला हे सगळं ऐकण्यात मुळीच इंटरेस्ट नाही. पण हो, हे सगळं असं काही नसतं हे मात्र मी तुम्हाला दाखवून देऊ शकते, आणि तेही आजच. कॉफी ठेवलंय, कोण घेणार? आर्चिस बाळा तू तरी घे. हो. मामा काय करतेस तू? अरे काही फाईल्स डिलीट करतेय. का ग? आतमध्ये ऐकलंस ना, ही माणसं म्हणतायत तसे कुठलेही आवाज येत नाहीत हे आज प्रूव्ह करायचंय मला. मामा एक्झॅक्टली काय करणार आहेस तू? कळेल. जरा या फाईल डिलीट करून दे ना, मला जरा स्पेस हवी आहे. ओके. बर मामा, या फोनची मेमरी 64 GB आहे. आय नो, पण मला कुठलीही रिस्क घ्यायची नाही, कारण मी जो प्लॅन करतेय तो सक्सेसफुल व्हायलाच हवा. आर्चिस, या फोनची रेकॉर्डिंग क्वालिटी चांगली असेल ना? आय मीन, मी कधी ट्राय केलं नाहीये म्हणून विचारते. ऑफकोर्स मामा, पण त्याआधी मला कळेल का की तुझ्या डोक्यात एक्झॅक्टली काय चालू आहे? कळेल, तुला सांगणारच आहे, कारण तूच हेल्प करणार आहेस ना या सगळ्यात माझी. मी? हो. हा मोबाईल घे आणि चल माझ्याबरोबर. निलिमा ग इकडे. काय झालं? काय नाही, सहज आपला. बस बस. तुझं म्हटलं थोडा वेळ होता ते गप्पा मारू. बघ कसा वारा सुटलाय. अर्चिस बस ना बस. माधव, हा? तुला काही बोलायचंय का? कशाबद्दल कन्व्हिन्स करायचंय का मला? हे ग, पण मी काय म्हणत होतो, वेळ होता ना तर माझा किस्सा ऐकला असता. काय माधव, होतं माहिती? तुझ्या किस्स्यांमध्ये मला मुळीच इंटरेस्ट नाहीये. हा प्लीज. अर्चिस, तुला माझ्या स्टोरीज आवडतात मग हो की नाही? वा. माधव, तो शॉपिंगला गेला ना तरी टी शर्टचा फोटो काढून पाठवतो मला. चांगला आहे का वाईट आहे ते विचारतो. आवडीनिवडींच्या बाबतीत अजून वीक येतो. निलिमा, एक दिवस माझ्या स्टोरीज हा लोकांचा वीक पॉइंट असेल. ऑल द बेस्ट. थँक्यू. चल अर्चिस. कुठे निघाली? अर्चिस, कुठे निघालात तुम्ही? निलिमा, तू सांगणार आहेस का मला? नाही, अगं. आता नाही सांगू शकणार. खूप महत्वाचं काम आहे माझं, आणि तुला जर सांगितलं ना तर तू लगेच घरात सगळ्यांना सांगणार. मग माझ्या कामात अडथळा येणार. त्यापेक्षा माझं सगळं काम झालं की मग मीच सांगेन, सगळ्यांनाच सांगेन. निलिमा, मला सांगायला काय? माधव, आपल्या घराच्या आजूबाजूला मी येऊ का असा आवाज येतोय. हो, येतो. गुप्तधन. मला ना हे नक्की काय आहे ते शोधून काढायचंय. त्यासाठी सगळे आवाज रेकॉर्ड करणार आहे मी. मग सगळं चित्र समोर येईलच. पण घरच्यांना कळलं तर? म्हणजे तू सांगणार आहेस? तुला काय अपेक्षित आहे? नवरा म्हणून तरी प्लीज आता तू मला अडवू नको. हे बघ माधव, मला या सगळ्यातून सगळ्यांनाच बाहेर काढायचंय, आणि तशी संधी आता चालून आली आहे. सो प्लीज मला शोधू दे. चल अर्चिस. अर्चिस, अरे माधवा,
रे माधवा, हो हो आलो. मामा आपण काय करतोय आणि व्हाय? इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की इथे येऊ का अशी हाक ऐकू येते. हा काका नाही सांगितलं. तुला काय वाटतं? पांडू सांगत होता की अशी हाक येते. त्यांनी एक स्टोरी पण सांगितली. दंतकथा. मामा खूप कन्फ्युजन आहे मला. हे इतकं सगळं होत असेल? तुझं हे कन्फ्युजन आणि इथल्या लोकांचे गैरसमज दोन्ही दूर करायचे आहेत मला. म्हणजे काय करणार आहेस तू आणि मी काय करायचंय? तुझ्या मोबाईलमध्ये साऊंड रेकॉर्डर आहे का? हो इनफॅक्ट खूप शार्प आहे अगं. म्हणजे अगदी लहानसा आवाजही सहज रेकॉर्ड होतो. व्हेरी गुड. मग आपण सगळे आवाज रेकॉर्ड करायचे. त्याने काय होणार आहे? कळेल, सगळं कळेल. रेकॉर्डिंगला सुरुवात करूया. काय काय निलिमा खया. ती अरे खय हा निलिमा. ती बाहेर गेली. खय बाहेर गेल्या? तू ते का थांबूक किती नाही? आई आरची सोबत आहे तिच्या. आता ते का पण बरोबर घेऊन गेला. काय सांगायचं आहे का? काल काय झाला तो बघितलास ना तू? मगाशी तर काय सांगितलंय, आवाज इलो तर बोला नको, पण ऐकणारच नाही ता. या सगळा खोटा हा दाखवून देईन असं म्हणून गेल्या. तेच करायला गेली आहे ती. काय म्हणलं? तेच करायला गेली आहे ती. म्हणजे आमका खोट्यात पाडूक गेलो होत. बघितलास हो? माधवा त्या बरा नाही हा. खोट्यात पाडायला असं नाही म्हणताय ना, पण तिच्या मनाचं समाधान म्हणून. काय करणार आता? ती आर्चिसला घेऊन गेली. दत्ता सांगत होता ना, येऊ का येऊ का असा आवाज येतो, आणि त्याआधी बांगड्यांचा आवाज. हे सगळे आवाज काय आहेत ते ती रेकॉर्ड करायला गेली मोबाईलमध्ये. आणि हे सगळे आवाज रेकॉर्डिंगच्या वेळी रेकॉर्ड नाही झाले तर तिला सांगता येईल ना, दाखवता येईल की हे सगळं खोटं आहे. त्या म्हणजे आमकाच खोटात काढण्यासारखा झाला ना. माधवा, हे काय होतं बघतोस ना तू? त्यात निलिमा काहीतरी करीत राहता. बस झाला या सगळा. ते का घेऊन तू मुंबईत जा. आता अजून संकटा ओळवूक नको. आई निलिमा, अरे किती वेळ झाला. या वर या या या. सरिता जरा थांब. माका काम हत. मला पण सगळ्यांशी बोलायचं आहे महत्वाचं. पराक्रम करून इलास ना, मग आता काय त्याचं वर्णन करूचा ह? मला जे करायचं होतं ते मी केलं, पण आता मला सगळ्यांशी बोलायचं. अपूर्वा, जरा सगळ्यांना बोलावून आणशील प्लीज? हो. आजी, बाबा,
माधव काका. अपूर्वा, सुषमाला सुद्धा बोलव. हो. त्या का की त्या ती या घरातच राहते ना, मग या घरात काय घडतंय ते तिला कळायला नको? सरिता वहिनी, भूक भूक लागली. थांब रे वाईच देते. तू पण बघ काय चालला हा. तू तरी शहाणो हास इतरांपेक्षा, स्वतःची अक्कल तरी पाजळत नाही. पांडू बस. बसतय भूक. दिलीपा, काय झालं? का बोलवलंय सगळ्यांना? सांगते. दत्ता भाऊजी, काल तुम्हाला आवाज ऐकू आला ना, येऊ का असा? त्या आवाजाला कोणी हाक द्यायची नाही, मागे वळून बघायचं नाही, हो ना? असंच असता त्या, पण तुमचा विश्वास नाही ना. आज मला पण तसा आवाज ऐकू आला. येऊ का? दिलीपा, मग तू मी म्हटलं ये. मी मागे वळूनही बघितलं, पण तिथे कोणीच नव्हतं. मी चालायला लागले तरीही माझ्या मागे कोणीच नव्हतं. मी घरापर्यंत येऊन पोचले, पण तरीही माझ्या मागे कोणीच नव्हतं. अरे देवा, आई. कित्या असा करतस? नको ती चाळगत कित्या घरात आणतस? माधवा, तू तरी समजावते का? हो हो आधी घरात कमी आ, आता ह्या काय तर आणला. सरिता, जा आज जाऊन अंगावर घेऊन ये. काय झालं हाक मारली तर? मी आले ना परत जिवंत. कुणाला काहीच झालेलं नाहीये, नंतर झाला तर कुणाला काहीही होणार नाही, कारण तो एका पक्षाचा आवाज होता जो येऊ का असं ऐकू येतो. त्यामुळे सगळ्यांना असा गैरसमज झालाय की आपल्याला कोणीतरी हाक देत आहे. असा तुमका वाटता? आधी पण आवाज दिलो हा कित्येकांका. त्यांनी उत्तर दिल्याने त्यांची काय अवस्था झाली ते पाहिला आम्ही. हे दोघांना अंगारूला सरिता थांब. घे बाय, अंगारू लावून घे. माधव, अरे काय हे? काळजी घेणं वाईट नाही ना. उद्या काय झालं म्हणजे? अरे पण मला झालंय का काही? उलट माझ्याकडे पुरावे आलेले आहेत. तुम्ही जे काही म्हणता आहात ते सगळं खोटं आहे हे सिद्ध करण्याचे. मी सगळे आवाज रेकॉर्ड केलेत. आर्चिस, ते आवाज ऐकव सगळ्यांना. आर्चिस, काय आहे? मलाही कळत नाही. काय गो? माका कित्याक सोडतस? मी हयच तुझ्या बाजून चलतय. हो, शेवंताचोच आवाज हा. काय गो? माझं सुचल्या कसा? बरा हा ना? वाड्यात मी इलय नाही,
माका या घराचो उंबरठो ओलांडूक दिलात नाही तुम्ही, पण माझी इच्छा माझ्या सुसल्यान पूर्ण केल्या. सुसला रावता आता या घरात. माझ्या सुसल्याक सांगा असय मी हयच असय, त्याच्याकडे लक्ष असं माझं. पण काळजी वाटता माझा पोर एकटा पडला, कोणच नाही त्याची काळजी घे. माझ्या अंगावरचे दागिने तुम्ही हडपलास ते माझ्या चेडवाक परत देवा. या घराचा भला होणार नाही. तुम्ही त्याला त्रास दिला तर मी नाही सोडणार तुमका. माहितच माका ही सगळी भेटतात माका ही सगळी, बोलतात माझ्याशी. हयसच सगळी जण बोलतात माझ्याशी, भेटतात माका, बोलतात माझ्याशी.